भोर तालुक्यात अत्याचारानंतर 4 वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या. संतप्त ग्रामस्थांची बंदची हाक. आरोपीला फाशी देण्याची मागणी. थोड्याच वेळात आरोपीला न्यायालयात हजर करणार. भोरमधील अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल. कठोर कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश. टीसीएस प्रकरणामधील आरोपींना न्यायालयामध्ये हजर करणार. महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल. टीसीएस लैंगिक छळ प्रकरणामध्ये निदा खान संशयित आरोपी. परळीमध्ये दर सोमवारी मांस विक्री बंद राहणार. भाविकांच्या भावना लक्षात घेऊन पालिकेचा निर्णय. अमरावतीमध्ये निघणार बच्चू कडू यांची स्वागत यात्रा. शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीकडे लक्ष. महापौरांकडून नालेसफाई आणि रस्ते बांधकामाची पाहणी. चेंबूर, वडाळा, कुर्ला, बीकेसीमधील नाल्यांची केली पाहणी. परतवाडामधील मुख्य आरोपींची पोलीस कोठडी संपणार. उझेर खान, इक्बाल खानला आज न्यायालयामध्ये हजर करणार. भारत सरकारकडून आपत्कालीन प्रणालीची चाचणी. एकाच वेळी सगळ्यांच्या फोनवर सायरन वाजवून अलर्ट. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ही फक्त चाचणी, सरकारचं आवाहन. महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा यंदाचा निकाल 89.79%. यंदा 12वीच्या निकालात 2.9% घट. यंदाही मुलींची आणि कोकण विभागाची बाजी. नीट आणि यूजीच्या परीक्षांमुळे रविवारी मेगा ब्लॉक नाही. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 9:30 ते रविवारी सकाळी 7:30 पर्यंत ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री 12:05 रविवारी पहाटे 5 वाजेपर्यंत ब्लॉक. रुग्णाच्या नातेवाईकांकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण. वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातली धक्कादायक घटना. अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादक संकटात. नाशिकच्या द्राक्ष निर्यातीमध्ये मोठी घट. यंदा 70% द्राक्षांचं उत्पादन घटलं. येवला तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई. 36 गावांसह 37 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. उष्णतेमुळे बुलढाण्यामधील खडकपूर्णा प्रकल्पाला कोरड. अप्पर वर्धा प्रकल्पामध्ये 49% जलसाठा. श्रीरामपूरमध्ये कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानं केली वडिलांची हत्या. दत्तनगर भागातील घटनेमुळे परिसरात खळबळ. कीर्तनकार इंदोरीकरांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा. इंदोरीकरांच्या मुलीच्या लग्नाची जय्यत तयारी. संगमनेरमध्ये 100 एकरवर होणार थाटात लग्न. इराणच्या हल्ल्यात अमेरिकेच्या लष्करी तळांची मोठी हानी. शस्त्रसामग्रीसह अत्याधुनिक प्रणालीचं नुकसान. 8 देशांमधील 16 लष्करी तळ उद्ध्वस्त. ट्रम्पचा युरोपियन युनियनच्या कार ट्रकवर 25% टॅरिफ. पुढच्या आठवड्यापासून कर लागू होणार. ट्रम्प यांची माहिती. आज चेन्नईमध्ये पिवळ्या वादळासमोर भिडणार निळं वादळ. मुंबई चेन्नई आमने सामने. शाळांना सुट्टी. कोकणात पर्यटकांची गर्दी. रायगडमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले.